नंतर सुरेश दस पोहोचणार का? ज्यांना मारहाण झाली ती गोष्ट भेट घेणार का त्यांना? त्याची समर्थन मी केलेलं नाही. तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईल. मला काय भेट घ्यायला? सातत्याने का होतं मी ओळखतो. सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. ओके. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो. आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात. महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती. हिंदी ना म्हणून राजीनामा घ्यावा लागला. हो बरोबर आहे. तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी म्हणतो. हिंदी में काय झाली या बैठकीचा नेमका तपशील काय? कारण फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडीला सापडले नाही. आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार? मैं डबल बोलना नहीं. हिंदी में काय? जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है, मैंने कल मालूमात ली है. वो घटना 1.5 साल के पहले की है. फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर फिरियाद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए. लेकिन क्या वो आप जानते हैं वो आपका फोटो इस्तेमाल करता है, आपको बॉस कहता है, क्या आप उसको जानते ये हो? देखो कौन किसको बॉस बोलता है, कौन किसका क्या रखता है, हर एक की अपन ये नहीं रख सकते. फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ही बोलता है ना, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. लेकिन क्या आप उसको जानते हैं? आपका कार्यकर्ता है वो जानता हूँ. मैं कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही कहना है कि उसके ऊपर उचित कार्रवाई होनी चाहिए. असे व्हिडिओ जे काही व्हायरल होतात मुद्दामून केले जातात असं